12 तासच्या 79 वास्को दी गामा हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस. काल 12 तारखेला ही गाडी डायव्हर्ट करण्यात आली होती. मडगाव, रोहा, पनवेल, पुणे अशी ही गाडी गेली होती. म्हणजे कोकण रेल्वे मार्गानं गाडी गेली होती पनवेलपर्यंत आणि पनवेलमधून पुन्हा गाडी बॅक आली पुण्यात आणि पुण्यातून जुन्या रूटनं गेली आहे दिल्ली साईडला. तर हे डायव्हर्जन करण्यामागचं कारण असं होतं की आपल्या दूधसागरजवळ एक मालवाहतूक गाडी डिरेल झाली आणि या डिरेलिंगमुळं आपल्या गोवा एक्सप्रेसचं डायव्हर्जन करण्यात आलं होतं. तर आजची 13 तारखेची अपडेट अशी आहे की तुम्ही जर का मिरज, सांगली, कराड, सातारा या भागातून तुम्ही चाललाय या एक्सप्रेसनं नॉर्थ साईडला, दिल्ली साईडला, तर आज देखील कदाचित या गाडीत डायव्हर्जन होऊ शकते. सो तुम्ही तुमचा जर्नी अकॉर्डिंगली प्लॅन करा. अजून देखील वर्क इन प्रोग्रेस आहे, जे डिरेलिंग झालं होतं ते. जर का त्याची कन्फर्म न्यूज मला मिळाली, काम झालेलं आहे, तर मी तो व्हिडिओ देखील पोस्ट करेन. पण ॲज ऑफ नाऊ आता अजून काम सुरू आहे रिस्टोरेशनचं, ट्रॅक रिस्टोरेशनचं. तर हीच एक अपडेट होती आपल्या भागातल्या प्रवाशांसाठी. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.